उपराजधानी नागपूर हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले। नागपुरात शनिवारी सर्वाधिक 44.7 अंश कमाल तापमानाची नोंद झाली। नागपुरात पाऱ्याची वाटचाल 45 अंशाकडे झाली। नागपूर खालोखाल अकोल्यात सुद्धा तब्बल 44.3 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली। तर चंद्रपूरमध्ये 44, वर्धा 44, अमरावती 43.8, यवतमाळ 43.5 आणि गडचिरोलीमध्ये 42.2 अंश अशा कमाल तापमानाची नोंद झाली। तर पुढील 4 दिवस विदर्भातील अनेक शहरात उष्णतेच्या लाटेचा हवामान विभागाने आता इशारा सुद्धा दिला आहे। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्या सोबत जोडले। जितेंद्र, आपण पाहतोय नागपूर हे राज्यातील सर्वाधिक उष्ण शहर ठरलेलं आहे। विदर्भात विशेषतः मोठ्या प्रमाणात तापमानाची नोंद झाली आहे आणि आगामी काळातले 4 दिवस सुद्धा उष्णता मोठ्या प्रमाणात असणार आहे अशी माहिती मिळते। काय सांगशील सविस्तर? कारण हवामान विभागाने 2 दिवसात ढगाळ वातावरण आणि वादळाची शक्यता व्यक्त केली होती। त्यानुसार काही जिल्ह्यांमध्ये म्हणजे चंद्रपूर असेल किंवा यवतमाळ असेल इथे अवकाळी पाऊस देखील झालेला होता। मात्र 4 दिवसापासून तापमानात सतत हळूहळू वाढ होत आहे। गेल्या 4 दिवसात अकोल्याचा जर विदर्भातील अकोल्याचा विचार केला तर तापमान हे 44 अंशावर पोहोचलेलं होतं। त्याबरोबर आता जे आहे ते शनिवारी नागपुरात 44.7 अंश सेल्सिअस एवढ्या उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली। हे या मोसमातील नागपूरचं सर्वाधिक तापमान आहे। तर राज्यात देखील या सर्वाधिक तापमान असलेल्या शहराची नोंद करण्यात म्हणजे नागपुरात करण्यात आलेली आहे। एकूणच पाहता विदर्भातील जे अनेक शहर आहेत त्यामध्ये तापमान जे आहे ते 43-44 डिग्रीवर पोहोचलेलं आहे। 41 अंशाच्या वर सहसा विदर्भातील बहुतांश शहरांचं तापमान आहे आणि पुढचे 4 दिवस जे आहे ते उष्णतेच्या लाटांचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। त्यामुळे येत्या 3 ते 4 दिवसात पारा हा लवकरच 45 अंश किंवा त्याहून अधिक पारा पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील दुपारच्या वेळी खबरदारी घेण्याचं आवाहन जे आहे ते प्रशासनाने केलेलं आहे। करण, नक्कीच जितेंद्र, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।